नमस्कार. मागच्या वेळेस आपण 2023 तलाठी भरतीचा इंग्लिशचा पेपर हा सॉल्व्ह केलेला आणि आज आपण 2023 चा आफ्टरनून शिफ्टचा इंग्लिशचा पेपर हा सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यातला पहिला क्वेश्चन जो आहे, ओके, गिव्हन सेंटन्स हॅज एन एरर. सिलेक्ट ऑप्शन व्हिच रेक्टिफाईज द एरर. ओके. स्पॉट द एरर. बेसिकली स्पॉट द एररचा हा क्वेश्चन आहे. तर इफ शी हॅड नोन टू हिम टू बी अ बुली, शी माइट नॉट मॅरी हिम. ओके. तर मी जेव्हा चेक करतो, हा क्वेश्चन जो आहे, हा कंडिशनल सेंटेन्सेसचा क्वेश्चन. ओके. कंडिशनल सेंटेन्स काय असतात? देअर आर डिफरंट टाइप ऑफ कंडिशनल सेंटेन्स. 3 टाइपचे आपण बेसिकली जे एक्झाममध्ये रिपीटेडली येत असतात, ते पाहूयात. पासून जे फॉर्म होतात. इफ म्हणजे काय? जर. जर म्हणजे काय झाली? कंडिशन. ओके. तर देअर आर 3 कंडिशनल सेंटेन्सेस. एक आहे, मला फ्युचरमध्ये कंडिशन करायची आहे समजा. जर का समजा मी पुण्याला आलो, तर मी तुला भेटेल. असं इंग्लिशमधून म्हणायचंय मला एखाद्या मित्राला. तुम्ही कसं म्हणणार? इफ आय कम टू पुणे, आय विल मीट यू. ओके. आय विल मीट यू. हा एक कंडिशनल सेंटन्स झाला. आता याच्यामध्ये फ्युचरची कंडिशन करायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये मी जो पहिला सेंटन्स यूज केलाय, इफ आय कम टू पुणे. आपण 2023 च्या मॉर्निंग शिफ्टमध्ये पण हा सेम पॅटर्न पाहिलेला होता कंडिशनल सेंटन्स. लास्ट याच्यामध्ये लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इफ आय कम टू पुणे, हा काय झाला? सिंपल प्रेझेंट टेन्स झाला आणि समोरचा आय विल मीट यू, हा काय झाला? सिंपल फ्युचर झाला. म्हणजे कंडिशनल सेंटेन्स जेव्हा फ्युचरमध्ये एखादी कंडिशनल करायची आहे, तर ॲक्शन फर्स्ट ही असते सिंपल प्रेझेंटमध्ये आणि ॲक्शन सेकंड जे नेक्स्ट होणार आहे, ती असते सिंपल फ्युचरमध्ये. एक पहिली सिंपल प्रेझेंट, दुसरी सिंपल फ्युचर. ठीक आहे. तर पहिला कंडिशनल सेंटेन्स, इफ आय कम टू पुणे, आय विल मीट यू. इफ प्लस सिंपल प्रेझेंट आणि समोर सिंपल फ्युचर. हा एक समजला. देन सेकंड कंडिशनल सेंटेन्स, इफ पासूनच. जर का समजा पास्टमध्ये आहे. इफ त्यानंतर वर्बचा सेकंड फॉर्म दिसत असेल तुम्हाला. इफ प्लस वर्बचा सेकंड फॉर्म. तर समोर काय असतो? कुड प्लस V1 हा फॉर्मेशन आहे. इफ्सच्या नंतर जो पण सेंटन्स आहे त्याच्यामध्ये वर्बचा सेकंड फॉर्म असेल तर समोर काय असायला लागेल? वुड प्लस V1. नाऊ वुड इज नॉट कंपल्सरी. वुडच्या जागी शुड असू शकतो, कुड असू शकतो, माइट असू शकतो. ठीक आहे. म्हणजे हे मॉडेल ऑक्झिलरी जे वर्ब आहेत, मॉडेल वर्ब्स जे आहेत, ठीक आहे. मॉडेल वर्ब्सचा पास्ट फॉर्म इथे असू शकतो. म्हणजे V2 समोर वुड, कुड, माइट, these आर द पॉसिबिलिटीज. हा सेकंड टाइपचा कंडिशनल सेंटेन्स. म्हणजे जर का हा युजुअली कशामध्ये वापरतात? हा युजुअली इमॅजिनेशन असेल तुमचा, तर हा फॉर्मेशन यूज केला जातो. म्हणजे काय? इफ आय वर देअर. काय म्हणणार तुम्ही? इफ इमॅजिनेशन आहे, इफ आय वर प्राईम मिनिस्टर. इफ आय वर पीएम. ठीक आहे. नाऊ सी हिअर, मी आय सोबत काय लावलंय? वर लावलंय, नॉट वॉज. आपण हे शिकलोय, जे फर्स्ट पर्सन असतात, आय, वी, हे जे आहेत फर्स्ट पर्सन आणि इव्हन सेकंड पर्सन यू, हा काय घेतो सोबत? वॉज घेतो. आणि इव्हन थर्ड पर्सन पण काय घेतात? वॉज घेतात. प्लुरल नाउन यू, सॉरी सेकंड पर्सन यू वर आणि प्लुरल नाउन पण काय घेतो? वर घेतो. बट इथे मी आय सोबत काय लावलंय? वर यूज केलंय. नाऊ हा काय आहे? हा एक्सेप्शन आहे. जेव्हा एक इमॅजिनेशन करत असतो आपण, तुम्ही पीएम आहात का? नाहीये. इट इज इमॅजिनेशन. इमॅजिनेशनच्या टाईममध्ये सब्जेक्ट कुठला पण असू द्या. ते फर्स्ट पर्सन असेल, सेकंड पर्सन असेल, थर्ड पर्सन असेल, व्हॉटएव्हर डझंट मॅटर. विल कीप वर विथ इट ॲज अ हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. म्हणजे हा सेकंड वर्ब, सेकंड फॉर्म आहे वर्बचा. तर म्हणजे सब्जेक्ट सोबत काय लागणार? वर लागणार इमॅजिनेशनमध्ये ॲज अ V2.
आणि समोर काय येणार? इफ आय वर अ प्राईम मिनिस्टर, आय वुड चेंज आय वुड चेंज एज्युकेशन सिस्टम ऑफ इंडिया. मग मी काय केलंय समोर वुड प्लस V1, वुड प्लस V1. हा एक सेकंड कंडिशनल सेंटेन्स झाला. देन थर्ड कंडिशनल सेंटेन्स. थर्ड कंडिशनल सेंटेन्स काय असतो? जर का एखादा रिग्रेट आहे किंवा पास्ट टाईममध्ये काहीतरी करायला पाहिजे होतं, बट तुम्ही केलं नाही. ठीक आहे? तो असतो थर्ड कंडिशनल सेंटेन्समध्ये. त्याचं फॉर्मेशन काय आहे? इफ प्लस हॅड प्लस V3 देन समोर काय येणार? फॉर्मेशनमध्ये वुल्ड हाव प्लस V3. ठीक आहे. हॅड प्लस V3 असेल तर समोर काय पाहिजे आपल्याला? वुल्ड हाव प्लस V3. नाऊ वुल्डच्या जागी दुसरं पण असू शकतो. वुल्डच्या जागी शुड पण असू शकतो, माइट पण असू शकतो, कुड पण असू शकतो. ठीक आहे. मॉडेल वर्ब्स, पास्ट फॉर्म ऑफ मॉडेल वर्ब्स असू शकतो. नाऊ हा जेव्हा आपण क्वेश्चन पाहतो, इफ शी हॅड नोन, हॅड प्लस V3 आलेला आहे. हे दिसतोय. मग समोर काय पाहिजे आपल्याला? वुल्ड, शुड, कुड, माइट प्लस हाव प्लस V3 म्हणजे यापैकी एक. वुल्ड, कुड, शुड यापैकी एक. हे काय दिसतंय? माइट. बट समोर काय हाव प्लस V3 आहे का? नाहीये. म्हणजे एरर इथे आहे. आता आपल्याला याला करेक्ट करायचंय. तेव्हा पहिला ऑप्शन पाहतो मी. हॅड नोन हिम, ही मे नॉट हॅव मॅरिड. ठीक आहे. मे, माइट हा साइडला ठेवूया सध्याला. हा जो ऑप्शन आहे, मी एक्सप्लेन करेल पुढे. पहिला आपण सेकंड, थर्ड, फोर्थ हा ऑप्शन पाहूया. इफ शी हॅड नोन हिम टू बी अ बुली, शी हॅड नॉट मॅरिड. हॅड नॉट. हॅड प्लस V3 समोर पण काय आहे? हॅड प्लस V3 असं फॉर्मेशन असायला पाहिजे का? नाही. सेकंड ऑप्शन नॉट करेक्ट. इफ शी हॅड नोन, हॅड प्लस V3 समोर काय आहे? वुल्ड मॅरी, वुल्ड प्लस V1 असं चालेल का? नाही. V2 असलं तेव्हा वुल्ड प्लस V1. सेकंड पण ऑप्शन नाही. मग फोर्थ ऑप्शन हॅड नोन. हॅड नोनच्या समोर शुड मॅरी परत शुड प्लस V1 हा पण चालेल का? नाही. उरला ऑप्शन फर्स्ट. तर तुम्ही म्हणणार सर तुम्ही म्हटले होते काय असू शकतो? मॉडेल वर्ब्सचा पास्ट फॉर्म असू शकतो. बट इथे तर काय आहे? मे आहे. हां, ठीक आहे. हॅव प्लस मॅरिड आहे समोर. बट सोबत काय आहे? मे. मी काय म्हटलं होतं? माइट असू शकतो. माइट, कुड, शुड बट मे नाही म्हटलं. बट सी याचे 2 मीनिंग्स आहेत. एक मेचा पास्ट फॉर्म होतो माइट. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. जसं कॅनचा पास्ट फॉर्म होतो कुड. विलचा पास्ट फॉर्म होतो वुल्ड. तसंच मेचा पास्ट फॉर्म होतो माइट. बट अनदर दॅन धिस मे आणि माइटचा काय फरक आहे? जेव्हा व्हेन आय से मे, मे म्हणजे असते ही मे कम टुडे. ते पॉसिबिलिटी आहे की येऊ शकतो. हे इट मे रेन टुडे म्हणजे आज पाऊस पडू शकतो. 50% पॉसिबिलिटी आहे. बट व्हेन आय एम सेयिंग इट माइट रेन टुडे. मग हे मी प्रेझेंटमध्येच बोलतोय. हा माईट पास्टवाला माईट नाहीये. या माईटचा मीनिंग आहे लेस पॉसिबिलिटी, लेस प्रोबॅबिलिटी. ते जेव्हा मी म्हणतो इट मे रेन टुडे तेव्हा त्याचा मीनिंग असतं, की आज पाऊस पडू शकतो 50% प्रोबॅबिलिटी. अँड व्हेन आय से इट माइट रेन टुडे दॅट मीन्स की लेस पॉसिबिलिटी. ठीक आहे. तर मग ह्या कॉन्टेक्स्टमध्ये इथे मे यूज झालेला आहे. तर म्हणजे हॅड प्लस V3 आहे. समोर काय पाहिजे? मे, माइट दोन्ही चालेल. हॅव प्लस V3. मे आहे, हॅव आहे, V3 आहे. तर ऑप्शन काय झाला? ऑप्शन. अंडरस्टूड? हा होता आपला पहिला क्वेश्चन. देन नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट? पंक्च्युएशन मार्क. आपल्याला पंक्च्युएशन मार्क करायचंय. सेंटेन्स स्टार्ट होतो आपला इथून. स्टुडंट इयर काउन्सिलिंग इलेक्शन वर हेल्ड एव्हरी इयर असायला पाहिजे होतं समोर. कंप्लीट नाहीये. एव्हरी इयर. ओके. तर मग पहिला ऑप्शन पाहूया. स्टुडंट्स काउन्सिल इलेक्शन्स वर हेल्ड एव्हरी इयर. ठीक आहे. सेकंड म्हणतोय नो चेंज. बट त्याच्या अगोदर थर्ड आणि फोर्थ पण पाहून घ्या चला सोबतच. स्टुडंट्स काउन्सिल हा जो मार्क दिलेला आहे दॅट इज अननेसेसरी. जर का कंपाऊंड नाउन असला असता स्टुडंट आणि काउन्सिलिंग कंपाऊंड नाउन एकच नाउन नाहीये. कंपाऊंड नाउन असला असता तर हा डॅश हायफनेटेड मार्क. नाहीतर गरज नाहीये. आणि स्टुडंट्स काउन्सिल डबल हे पण गरज नाहीये.
मग आन्सर थर्ड पण नाही, फोर्थ पण नाही. नो चेंज. चेंज तर करावं लागेल. नो चेंज पण नाहीये. इथे एक थोडासा प्रॉब्लेम आहे. स्टुडंट्स काउन्सिल. सी पॉझेसिव्ह केसेस ऑफ नाउन ही एक कन्सेप्ट आहे. जेव्हा मी असं म्हणत असतो स्टुडंट काउन्सिल, याचा मीनिंग आहे एखाद्या एक सिंग्युलर स्टुडंटची काउन्सिल. स्टुडंटची हा जो इन्व्हर्टेड कॉमा आणि एस लागलेला आहे ना, त्याचा मीनिंग आहे की ची असं जोडणे त्या नाउनला. तर स्टुडंटची एका सिंग्युलर स्टुडंटची काउन्सिल. आता एखाद्या सिंग्युलर स्टुडंटची काउन्सिल असेल का? नाही. नॉट लॉजिकल. ठीक आहे. बट मग मला स्टुडंट्सची काउन्सिल असते. ओके. तर प्लुरल नाउन पाहिजे मला आणि प्लुरल नाउनचं पोझिशन पाहिजे. स्टुडंटचा प्लुरल काय होतो? स्टुडंटचा प्लुरल होतो स्टुडंट्स. हा झाला आणि स्टुडंट्सची काउन्सिल. तर मग याला पोझिशनमध्ये घेऊन जायचं. मी काय करणार? शेवटी इन्व्हर्टेड कॉमा लावणार. आफ्टर येस. जेव्हा एखादा प्लुरल नाउनचा पोझिशन दाखवायचा असतो, तेव्हा ॲट द एंड येसच्या नंतर नाउन व्हिच एंड्स विथ द येस. ओके. प्लुरल फॉर्ममध्ये आहे आणि तो नाउन येस सोबत एंड होतंय आणि त्याचा जर का पोझिशन करायचं असेल, तर आफ्टर येस हा आपला इन्व्हर्टेड कॉमा असतो. आपण जेव्हा बुक्समध्ये रीड करतो, आपण असं इंटरप्रिट करतो, की प्रिंटिंग मिस्टेक आहे. दॅट इज नॉट प्रिंटिंग मिस्टेक. जेव्हा आपल्याला प्लुरल नाउन व्हिच एंड्स विथ द येस याचा पोझिशन घ्यायचा असतो, तर येसच्या नंतर इन्व्हर्टेड कॉमा लावायचा असतो. तर इथे पण स्टुडंटची काउन्सिल. ठीक आहे? असं पाहिजे आपल्याला. स्टुडंट काउन्सिल रॉंग होतं. ठीक आहे. मग काय असायला पाहिजे? असा वाला येस असायला पाहिजे, जे की आपल्या ऑप्शनमध्ये नाहीये. बाकी ऑल करेक्ट. स्टुडंट्स काउन्सिल इलेक्शन्स वर हेल्ड एव्हरी इयर ॲज इट इज. अंडरस्टूड? द नेक्स्ट क्वेश्चन. आर्टिकल फाइंड आउट करायचंय. आय एन्जॉयड डॅश डिसेंबर ऑफ 2020. नाऊ सी मंथ. मंथ समोर कुठला पण आर्टिकल लागत नाही. म्हणजे आय वेंट देअर इन डिसेंबर 2025. ठीक आहे. मी तिथे गेलो होतो डिसेंबर 2025 मध्ये. इथे लागला का कुठला आर्टिकल? नाही लागला. ठीक आहे. मंथच्या समोर कधी पण कुठला आर्टिकल नसतो. बट या कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा आपण पाहतो, मी एन्जॉय केलंय, पण कधी केलंय? पर्टिक्युलर पास्टमध्ये 2020 मध्ये डिसेंबरमध्ये. ठीक आहे. तर मग इथे आपल्याला एक स्पेसिफिक आर्टिकल लागतो. कारण स्पेसिफिक टाईमबद्दल सांगतोय ते. युजुअली मंथ समोर लागत नाही आर्टिकल, बट इथे स्पेसिफिक कॉन्टेक्स्ट आहे, की डिसेंबर 2020 मध्ये मी एन्जॉय केलंय. तर मग इथे मी काय यूज करू शकतो? द. आय एन्जॉयड द डिसेंबर ऑफ. इथे मंथ चालेल. ठीक आहे. या मंथच्या समोर द आर्टिकल चालेल. I enjoyed the December of 2020, but normally I went there in December 2025. I'm enjoying December 2025. इथे पण मी आर्टिकल यूज नाही केला. ओके. अंडरस्टूड. The next question. Now she completed the puzzle. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आय थिंक कुठेतरी इथे कॉमा असायला पाहिजे होता. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स शोकेसिंग हर. शी कंप्लीटेड द पझल. आपल्याला ॲडव्हर्ब फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. आता तिने पझल कंप्लीट केली. हाऊ शी विल कंप्लीट द पझल? पहिला तर वर्ड आहे हॅफहॅझार्डली. हॅफहॅझार्डली म्हणजे केअरलेसली. कोणी पझल केअरलेसली सॉल्व्ह करणार का? नाही. ऑप्शन फर्स्ट इलिमिनेट केला. मग थर्ड ऑप्शन मी पाहतो रिलेक्टंटली. रिलेक्टंटली म्हणजे अनविलिंगली. मनाच्या विरुद्ध. म्हणजे न चाहता पण असं. तर तो पण असेल का? नाही. स्लोली पझल सॉल्व्ह करणार का? नाही. मग ऑप्शन कुठला उठणार? मेथोडिकली. म्हणजे मी पझल सॉल्व्ह केली, मेथडने पझल सॉल्व्ह केली. ऑप्शन सेकंड. अंडरस्टूड? देन
नेक्स्ट क्वेश्चन. Ravi will emailed you complete information by the end of the day. ठीक आहे. बाय द एंड ऑफ द डे. म्हणजे हे फ्युचर. दिवस संपला का दिवस अजून नाही संपला. आणि विल आलेला आहे. रवी विल. विलच्या नंतर काय येणार? वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार. आपल्याला माहिती आहे. तर मग इथे काय पाहिजे? रवी विल ईमेल यू बाय द एंड ऑफ द डे. अंडरस्टूड? हा एक सिंपल क्वेश्चन होता. बट याच्यामध्ये अनदर थिंग, बाय प्लस टाइम असेल. दोन पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे दोन एक्झाम्पल सांगतो मी. बाय द टाइम ट्रेन ठीक आहे. म्हणत असेल बाय द टाइम ट्रेन लिव्स लेफ्ट. Okay. We have already departed the train. We had already departed the train. ठीक आहे. बाय द टाइम ट्रेन लेफ्ट म्हणजे जोपर्यंत ट्रेन गेली त्याच्या अगोदरच आम्ही काय केलं होतो? ट्रेनमध्ये चढलो होतो. ट्रेनमध्ये बसलो होतो. म्हणजे इथे जेव्हा पाहतो ट्रेन लेफ्ट हा आहे सिंपल पास्ट टेन्स आणि समोरचा काय आहे? पास्ट परफेक्ट टेन्स. आणि दुसरी एक पॉसिबिलिटी आहे बाय द टाइम आय रीच स्टेशन आय रीच स्टेशन ही विल हॅव लेफ्ट. बाय द टाइम आय रीच स्टेशन. आता या सेंटेन्स मध्ये काय आहे? आय रीच स्टेशन हा सिंपल प्रेझेंट मध्ये आहे. जोपर्यंत मी स्टेशनला जाईल तोपर्यंत ती निघून गेलेली असेल. फ्युचर मध्ये परफेक्ट ऍक्शन कंप्लीट झालेली असेल. म्हणजे बाय द टाइम सोबत दोन पॉसिबिलिटीज आहेत. एक असू शकतो बाय द टाइम प्लस सिंपल प्रेझेंट आणि समोर फ्युचर परफेक्ट. आणि दुसरा आहे बाय द टाइम सोबत सिंपल पास्ट आणि पुढचा असेल पास्ट परफेक्ट. अंडरस्टूड? आणि युजली नॉर्मली नियर बाय पास्ट असेल तर विल प्लस व्ही वन लावायचा असतो. बाय द एंड ऑफ द डे हे म्हटलेलं आहे. नियर बाय पास्ट आहे तर मग विल प्लस व्ही वन लावला आपण. अंडरस्टूड दी कन्सेप्ट? हा होता क्वेश्चन नंबर 5th. देन क्वेश्चन 6. मग इथे काय आहे? पंक्च्युएशन्स. अगेन पंक्च्युएशन फाइंड आउट करायचे कुठे बरोबर असतील. द शेपर्ड फाइंडिंग हिज फ्लॉक डिस्ट्रॉइड. फ्लॉक म्हणजे जे शिपचा एक कळप असतो, ग्रुप असतो, त्यांना फ्लॉक म्हणतात. ठीक आहे. द शेपर्ड फाइंडिंग हिज फ्लॉक डिस्ट्रॉइड क्लेम्ड. त्यांना एक्सप्लेन केला. काय एक्सप्लेन केला? आता समोरचा आपल्याला विथ करेक्ट पंक्च्युएशन आणि अप्रोप्रिएट मीनिंग फिल करायचंय. आय हॅव बीन राईटली सर्व्ड. व्हाय डिड आय ट्रस्ट? व्हाय डिड आय? हा काय आहे? व्हाय डिड आय? क्वेश्चन आहे. क्वेश्चन असेल तर काय पाहिजे? क्वेश्चन मार्क पाहिजे. इथे काय दिलंय? एक्सक्लेमेटरी मार्क. ठीक आहे. एक्सक्लेमेटरी मार्क पण दोन एक्सक्लेमेटरी मार्क. मग हा असेल का पॉसिबल? नाही. देन सेकंड क्वेश्चन. आय हॅव बीन राईटली सर्व्ड सेमिकॉलन. हा सेमिकॉलन जो असतो हा कॉन्ट्रॅडिक्टरी जर का थिंग्स असतील युजली हा कंजंक्शन साठी वापरला जातो. आणि इथे आय हॅव बीन राईटली सर्व्ड हा काय आहे? इंडिपेंडेंट क्लॉज आहे. क्लॉज म्हणजे काय?
सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन असायला पाहिजे आणि ज्याला मीनिंग असायला पाहिजे. डिपेंडंट क्लॉज असतो आणि एक इंडिपेंडंट क्लॉज असतो. इंडिपेंडंट क्लॉज काय? कंप्लीटली मीनिंगफुल आहे. इटसेल्फ इट इज कंप्लीटली मीनिंगफुल. तर आय हाव बीन राइटली सर्व्हड माझ्यासोबत बरोबर झालं, जे झालं ते. ठीक आहे. असं जर का मी म्हणत असेल, तर दॅट इज इंडिपेंडंट क्लॉज. मग इंडिपेंडंट क्लॉजच्या नंतर सेमिकोलॉनची गरज असते का? नसते. इंडिपेंडंट क्लॉजच्या नंतर आपल्याला लागतो फुल कारण ते तिथे संपलेलं आहे आणि त्या मीनिंगफुल आहे. तर फुल स्टॉप कुठे दिसतोय आपल्याला? आय हाव बीन राइटली सर्व्हड, फुल स्टॉप. व्हाय डिड आय ट्रस्ट माय शिप टू अ वोल्फ? ठीक आहे आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर 4. ही एक लहानपणीची स्टोरी आहे ॲक्चुअली. त्याच्यातलाच हा सेंटन्स घेतलेला आहे. म्हणजे एक वुल्फ आहे. तो शिपचा वेशभूषा करतो आणि त्यांच्या ग्रुपमध्ये मिक्स होतो आणि तो सगळे शिप खाऊन टाकतो. त्याच्यावरती बेस्ड आहे. दॅट इज ऑल अबाउट. द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. सिम्पॅथी. हो, 2 वर्ड्स आहेत. एक असते सिम्पॅथी आणि एक आहे एम्पॅथी. तुम्हाला माहिती आहे का डिफरन्स त्याच्यातला? व्हॉट इज सिम्पॅथी? जर का समजा कोणाचं तरी काहीतरी वाईट झालं आणि तुम्ही जाऊन त्याला कन्सोल करताय. दॅट इज सिम्पॅथी. म्हणजे कोणाचे तरी फीलिंग्स अंडरस्टँड करणं, समजून घेणं. त्याला म्हणतो आपण सिम्पॅथी. आणि कोणाचे तरी फीलिंग्स शेअर करणं, सेम फीलिंग्स शेअर करणं. त्याला म्हणतो आपण एम्पॅथी. अंडरस्टूड? सो सिम्पॅथी अंडरस्टँडिंग द समवन्स फीलिंग आणि शोइंग कन्सर्न अबाउट इट. हे म्हणू शकतो सिम्पॅथी बद्दल. क्युरिओसिटी तर माहिती आहे. काहीतरी जाणून घ्यायची इच्छा जी असते. जिज्ञासू नेचर जो म्हणतो, तो क्युरिओसिटी असतो. तो असेल का? नाही. डिसअकॉर्ड म्हणजे डिसएग्रीमेंट. दोघांच्या मध्ये नकार. डिसअकॉर्ड म्हणजे डिसएग्रीमेंट. ठीक आहे. डिसडेन म्हणजे हेट्रेड असतो. तो दुःखी आहे, हेट्रेड आहे. त्याला डिसडेन म्हणतात. डिसडेन पण नसणार. अफिनिटी इज समथिंग लाइकनेस टुवर्ड्स समवन. ते कोणाबद्दल तरी आवड असणं. सिम्पॅथी इज काइंड ऑफ सेम. तर सेम सिनोनिम काय येणार? अफिनिटी. अंडरस्टूड? द नेक्स्ट क्वेश्चन. क्रुएल. क्रुएल म्हणजे काय झाला? आता 4 ऑप्शन. व्हिजिबल म्हणजे जे दिसतो. क्रुएल म्हणजे काय? जो ते मराठीमध्ये काय म्हणू शकतो आपण? दुष्ट म्हणू शकतो मराठीमध्ये. ठीक आहे. तर व्हिजिबल तर नसणार आहे. इमिनंट आणि अजून एक इमिनंट असतो. त्याला होमोफोन्स म्हणतात. हा इमिनंट म्हणजे असतो अबाउट टू हॅपन. जे काहीतरी होणार आहे आता नियर बाय. त्याला इमिनंट म्हणतात. आणि हा जो इमिनंट असतो त्याला म्हणतात फेमस. फेमस असेल का? नाही. इमिनंट हा पण नाही. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे जो डिस्ट्रॉय करत असतो, सगळ्या गोष्टी खराब करत असतो. ठीक आहे? तो डिस्ट्रक्टिव्ह. आपल्याला अँटोनिम फाइंड आउट करायचंय. क्रुएल म्हणजे मी काय म्हटलंय दुष्ट. कंपॅशनेट म्हणजे लव्हिंग, काइंड म्हणू शकतो त्याला आपण. तर याचा अँटोनिम काय असणार आहे? कंपॅशनेट. अंडरस्टूड? देन नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. स्ट्राइक ऑफ अ फ्रेंडशिप. त्याचा या इडियम आपण लास्ट टाइम पण केलेले. त्याचा मीनिंग काय असेल? स्ट्राइक अप अ फ्रेंडशिप. म्हणजे त्याचा मीनिंग असतो फ्रेंडशिप बनवणे. स्ट्राइक अप अ फ्रेंडशिप म्हणजे फ्रेंडशिप बनवणे. कुठे आहे ऑप्शनमध्ये? टू बिकम अ फ्रेंड्स. बाकी तिन्ही पण जर का रीड केले तुम्ही, मिस एन अपॉर्च्युनिटी, मेक समवन एक्स्ट्रीमली अँग्री, अंडरटेक अ रिस्की और डेंजरस टास्क नाहीये. ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट. अँटोनिम डिस्क्रिशन. डिस्क्रिशन तुम्ही पॉलिटीमध्ये रीड करत असणार डिस्क्रिशनी पॉवर ऑफ प्रेसिडेंट. व्हॉट इज डिस्क्रिशन? डिस्क्रिशन काय असतं? हा डिस्क्रिशन असतो. डिस्क्रिशनी पॉवर ऑफ प्रेसिडेंट काय म्हणतात? ते खूप विचार करून घेतलेले असतात निर्णय, डिसिजन. डिस्क्रिशन म्हणजे जो विद्वान आहे, विस्डम आहे आणि विचार करून विस्डमला डिस्क्रिशन म्हणू शकतो. सिनोनिम. ठीक आहे. त्याच्यामध्ये करेज. करेज येणार का? नाही. विस्डम आणि करेज डिफरंट झाला. ठीक आहे.
आणि स्टुपिडिटी. विस्डमचा अपोजिट फॉर्म अँटोनिम फाइंड आउट करायचा स्टुपिडिटी. पण तरी पण थर्ड अँड फोर्थ पाहूया. ओबिडियन्स. ओबिडियन्स म्हणजे जो आज्ञाधारी आहे. आणि हार्मोनी. हार्मोनी म्हणजे एकता. उरला काय ऑप्शन? एकच आहे. सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शन. डिस्क्रिशन म्हणजे स्टुपिडिटी. गुड. देन क्वेश्चन 11. Select the option that expresses the given sentence in ऍक्टिव्ह व्हॉइस. व्हॉइसचा क्वेश्चन आहे. लास्ट टाइम मी व्हॉइस सांगितलेलं तुम्हाला. तरी पण आपण परत एकदा पाहून घेऊया. द टास्क विल बी व्हॉइस. व्हॉइसचे जे फॉर्म्युलेशन आहेत, मी सांगितलेले आहेत. ते प्रेझेंट टेन्स असतो. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय येतो? सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट ऑब्जेक्ट तर अल्टर चेंज होतातच आपल्या प्लेसवरून. ठीक आहे. ते सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. मग याचा हा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. जनरल फॉर्मेशन ऍक्टिव्ह व्हॉइस असतो. त्याला मला पॅसिव्ह मध्ये घेऊन जायचं. पॅसिव्ह मध्ये काय करणार? ऑब्जेक्ट स्टार्टिंगला जाणार, सब्जेक्ट शेवटी येणार. आणि मग मध्ये काय होणार? एम, इज, आर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजे असं करत असतो आपण. तसंच कंटिन्युअस टेन्स मध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय येतो? एम इज आर प्लस V3 येतो. मग मी त्याचं पॅसिव्ह काय करणार? एम इज आर प्लस बीइंग प्लस V3. हे नोट डाउन करून घ्या तुम्ही मी सांगताना. एम इज आर प्लस V4 प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याचा पॅसिव्ह वॉइस काय होणार? एम इज आर प्लस बीइंग प्लस V3. ठीक आहे. तसंच प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये काय असतो? हॅव, हॅज प्लस V3 असतो. ठीक आहे. तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइसचं फॉर्मेशन कसं असतो? हॅव, हॅज प्लस बीन प्लस V3. हा झाला प्रेझेंटचा. बी वर्बचा होत नाही पॅसिव्ह व्हॉइस. कुठला पण बी वर्ब. बी, बीइंग, बीन हे तिन्ही दिसले सेंटेन्स मध्ये तर त्याचा ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह होत नाही. तसंच सिंपल पास्ट मध्ये आलो. सिंपल पास्ट मध्ये काय असतो? वर्बचा सेकंड फॉर्म असतो. ठीक आहे. तर याचा पॅसिव्ह व्हॉइस काय होणार? वॉज, वर प्लस V3. आणि सब्जेक्ट ऑब्जेक्ट चेंज करायचा आणि रेस्ट ऑफ द सेंटेन्स ते पण लक्षात ठेवायचं. ते कसं करायचंय चेंज. ठीक आहे. तर नेक्स्ट पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस मध्ये काय असतो? वॉज, वेअर प्लस V3 असतो. तर त्याचा पॅसिव्ह काय होणार? वॉज, वेअर प्लस बीइंग प्लस V4. मग पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट मध्ये काय असणार? हॅड प्लस V3. तर त्याचा पॅसिव्ह काय होणार? हॅड बीन प्लस V3. ठीक आहे. मग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होत नाही. तसंच मग फ्युचरमध्ये आलो मी. फ्युचरमध्ये विल प्लस V1 सिंपल फ्युचर. तर त्याचा मी चेंज काय करणार? विल बी प्लस V3. काय करणार? विल बी प्लस V3. आलो आपण सिंपल फ्युचरमध्ये. काय आहे विल बी प्लस V3? हा ऑलरेडी कशात आहे? पॅसिव्ह मध्ये आहे. तर मग ऍक्टिव्ह मध्ये काय असला असणार? हा विल प्लस V1 असला असणार. ही अल्टर चेंज झाली असणार सब्जेक्ट ऑब्जेक्ट. सब्जेक्ट ऑब्जेक्ट चेंज करतो. राधा स्टार्टिंगला येणार. टास्क वर्बच्या नंतर येणार. ठीक आहे. आणि विल प्लस V1 हे कुठे दिसतंय? विल प्लस V1 एकाच ठिकाणी आहे. सेकंड, राधा विल फिनिश द टास्क द फोर्टनाइट. अंडरस्टूड? देन नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. इथे काय आहे? द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू द 4 सेगमेंट्स. एरर कुठे आहे? हा फाइंड आउट करायचंय. सी, Bill was very young. ठीक आहे. When they left and he could no longer remember leave the house. Error is here. Live in the house. काय असणार मग? इथे असणार लिव्हिंग इन द हाऊस. असं का? तर देर इज वन रूल. रिमेंबर. हा जो वर्ब आहे रिमेंबर. रिमेंबर सोबत काय लागतो? हा V4 लागतो. VING फॉर्म. त्याला जिरण म्हणू शकतो आपण. VING फॉर्म ऍक्टिंग लाईक अ नाउन कॉल्ड ॲज अ जिरण. किंवा मग दुसरा पण एक पॉसिबिलिटी आहे. रिमेंबर सोबत इन्फिनिटिव्ह पण लागू शकतो. इन्फिनिटिव्ह काय असतो? 2 प्लस V1 विच शोज द पर्पज ऑफ द ऍक्शन. ठीक आहे.
टू प्लस व्ही वन म्हणजे रिमेंबर वर्ब सोबत दोन पॉसिबिलिटीज आहेत. एक तर VING आणि टू प्लस व्ही वन. एखादी पास्ट गोष्टीबद्दल जर का आपण बोलत असेल, तर त्याच्यासोबत काय लागणार? आय-एन-जी फॉर्म लागणार. मग ती पास्ट बद्दलच बोलते. वॉज म्हणजे स्टार्टिंग झाली सेंटेन्सची पास्ट टेन्समध्ये आणि ही वॉज व्हेरी यंग व्हेन दे लेफ्ट. खूप यंग होता जेव्हा त्यांनी घर सोडलं आणि ही कुड नो लॉंगर आता तो आठवू शकत नाहीये त्या घरात राहिलेलं. ठीक आहे. तर मग रिमेंबर हे पास्ट बद्दल बोलतंय. रिमेंबर लिव्हिंग इन द हाऊस. नाऊ 2 प्लस व्ही वन कधी येणार? हे 2 प्लस व्ही वन जेव्हा आपण फ्युचर बद्दल बोलत असाल, तेव्हा 2 प्लस व्ही वन येणार. ठीक आहे. रिमेंबर टू टेक टॅबलेट्स फ्रॉम द मेडिकल. ठीक आहे. मग मी काय म्हटलं फ्युचर बद्दल सांगत आहे. तेव्हा मी रिमेंबर सोबत काय लावलंय 2 प्लस व्ही वन. रिमेंबर टू टेक टॅबलेट. हे फ्युचर बद्दल बोलताना मी 2 प्लस व्ही वन लावलं रिमेंबर सोबत इन्फिनिटिव्ह. बट पास्ट बद्दल बोलताना रिमेंबर सोबत मी VING फॉर्म लावला. धीरज. अंडरस्टूड? द नेक्स्ट क्वेश्चन. Avarice is the root of all evils. Avarice. याचा मीनिंग काय असतो? याचा मीनिंग असतो ग्रीड. ग्रीडी. लालची म्हणू शकतो. तर हा काय म्हटलंय? प्रोव्हर्ब. इडियम आणि प्रोव्हर्ब वेगळे असतात. प्रोव्हर्ब म्हणजे युनिव्हर्सली बोलले गेलेले जे मीनिंगफुल आहेत. त्यांना हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिटिक्स. हे जे म्हणतो, इट इज प्रोव्हर्ब. इडियम इज डिफरंट. इडियम जे लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं मी, त्याचा एक्झॅक्ट शब्दशः अर्थ नसतो. तसे इडियम्स आहेत. ठीक आहे. आता ह्या प्रोव्हर्बचा एव्हरेज म्हणजे ग्रीडी समजलं ग्रीडी. त्या प्रोव्हर्बचा मीनिंग आपल्याला चारीपैकी अनएम्प्लॉयमेंट हॅज फोर्स्ड यू टू फॉलो रॉंग पाथ. अनएम्प्लॉयमेंटची गोष्ट होते का? नाही. डिसऑनेस्टी इज द रूट कॉज ऑफ डिसऑनेस्टीची गोष्ट होते का? नाही. द डिझायर टू प्रोग्रेस इन अ लाईफ इज द रूट कॉज ऑफ अनसॅटिस्फॅक्शन. चालेल का? डिझायर टू प्रोग्रेस हा अनसॅटिस्फाईड ठेवतो का? नाही. ते पण नाहीये. फोर्थ ऑप्शन न वाचताच आपण करेक्ट करू शकतो, पण तरी पण डिझायर टू ऑब्टेन अँड अमास इट. हा वर्ड अमास, अमास म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गोळा करणे, गॅदर करणे, एकत्र करणे, याला म्हणतात अमास. म्हणजे हे जे आहे, खूप साऱ्या गोष्टी ऑब्टेन करायच्यात आणि ते स्वतःपाशीच ठेवायच्यात. हे काय आहे? हे रिझन ऑफ ह्युमन टू डू इव्हिल थिंग्स टू वन अनदर. व्हिच इज नॉट गुड थिंग. इव्हिल थिंग हे म्हणू शकतो. तर म्हणून फोर्थ हा याला सुटेबल करतो. याचा एक्सप्लेनेशन या प्रोव्हर्बचं एक्सप्लेनेशन आहे हा फोर्थ ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नाऊ आर्टिकल फाइंड आउट करायचं आपल्याला. इथे कुठला लागेल? काय आहे? बेस्ट आहे. बेस्ट म्हणजे काय झालं? सुपरलेटिव्ह डिग्री. ॲडजेक्टिव्ह मध्ये आपण डिग्रीज ऐकतो. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. गुड, बेटर, बेस्ट. आणि जेव्हा पण कुठली पण एखादी सुपरलेटिव्ह डिग्री असते, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या समोर नेहमी हा द आर्टिकल असायलाच पाहिजे. मग इथे बेस्ट आहे. बेस्टच्या समोर द आर्टिकल पाहिजे आपल्याला. अंडरस्टूड द रूल? नेक्स्ट. अन् अगेन व्हॉइसचा क्वेश्चन आहे. व्हॉइसचे क्वेश्चन जास्त रिपीटेडली येतायत. मॉर्निंग शिफ्ट, नाऊ धिस इज अगेन आफ्टरनून शिफ्टमध्ये पण 2 व्हॉइसचे क्वेश्चन पाहिले आपण. ते आधीचा एक, आताचा एक. बिल्डिंग वॉज डेझिग्नेटेड बिल्डिंग वॉज डिझाइन्ड बाय वन ऑफ द बेस्ट आर्किटेक्ट्स ऑफ दोज टाइम्स. वॉज डिझाइन्ड बाय. म्हणजे ऑलरेडी पॅसिव्हमध्ये आहे. वॉज प्लस व्ही3. त्याला आपल्याला कशात घ्यायचंय? ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. वॉज प्लस व्ही3 मी सांगितलं होतं. पास्ट टेन्स व्ही2 चा काय होतो? पॅसिव्ह वॉज प्लस व्ही3 होतो. याचं कन्व्हर्जन असं होतं. मग आपल्याला वर्बचा सेकंड फॉर्म पाहिजे. सगळ्यात आधी मी शोधणार डायरेक्टली वर्बचा सेकंड फॉर्म. बाकी जास्त गोष्टी नाही. जर का मला टाईम सेव्ह करायचा असेल, तर आय विल फाइंड आउट द व्ही2 डायरेक्टली. मग व्ही2 कुठं आहे? डिझाइन्ड इथं आहे. विथआऊट एनी हेल्पिंग वर्ब व्ही2 आहे, चालतो. वॉज डिझाइन्ड नाही चालणार. इथे वॉज डिझाइन्ड नाही चालणार. वॉज डिझाइन्ड नाही चालणार. रीड करता आपल्याला आन्सर कळला.
B1 तरी पण पाहून घेऊया आपण. पण बाय वन ऑफ द बेस्ट आर्किटेक्ट्स ऑफ दोज टाईम हा कंप्लीट समोर पाहिजे. हा कंप्लीट एक सब्जेक्ट आहे. वन ऑफ द बेस्ट आर्किटेक्ट्स ऑफ दोज टाईम्स डिझाइन धिस बिल्डिंग. ठीक आहे. हा कंप्लीट सब्जेक्ट आहे. म्हणून सब्जेक्ट समोर पाहिजे आणि धिस बिल्डिंग काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट शेवटी पाहिजे. मध्ये V2. देन नेक्स्ट क्वेश्चन. I hoped for a relaxed day, but my cousin and her 5 children were arriving unexpectedly. ठीक आहे. Were arriving unexpectedly. त्याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला? द सेंटेन्स मे हॅव एरर फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. नो एरर म्हणतंय. ठीक आहे. ते सेकंड मध्ये पाहूया. आय हॅड होप्ड फॉर अ रिलॅक्स्ड डे, बट माय cousin and 5 children arrive. अराईव्ह काय झाला? B1. म्हणजे हा सिंपल प्रेझेंट मध्ये झाला. नाही. स्टार्ट झाला सेंटेन्स पास्ट परफेक्ट मध्ये. समोर काय होतं इथं सिंपल प्रेझेंट. फक्त अराईव्ह दिलंय ना. मग एखादा सेंटेन्स जर का पास्ट मध्ये स्टार्ट झाला तर तो पास्ट मध्येच एंड व्हायला पाहिजे. ठीक आहे. मग हा तर आन्सर नसणार आहे. आय हॅड होप फॉर अ रिलॅक्सिंग डे, बट द माय कझन अँड हर 5 चिल्ड्रन अराइव्हड अनएक्सपेक्टेडली. चालतंय म्हणजे हॅड प्लस V3 आहे आणि समोर V2 आहे. हा ऑप्शन साइडला मी एक्सप्लेन करेल नंतर. तरी पण समोर आय विल हॅव होप्ड फॉर अ रिलॅक्सिंग डे, बट माय कझन अँड 5 चिल्ड्रन अराइव्हड. ते इथे प्रेझेंट दिसतोय, सॉरी आधी दिसतोय फ्युचर, मग दिसतोय पास्ट. चालेल का? नाही. थर्ड पण नाही. मग नो एरर किंवा तुम्ही थर्ड असं म्हणू शकता. बट आता याच्यामध्ये मी कन्सेप्ट शिकवेल तुम्हाला पास्ट टेन्सची. एक आहे सिंपल पास्ट आणि दुसरा आहे पास्ट परफेक्ट. नाऊ रिमेंबर पास्ट परफेक्ट टेन्स जो आहे ना, हा डिपेंडंट टेन्स म्हणतो आपण. हा डिपेंडंट टेन्स हा डिपेंड असतो सिंपल पास्टवर. नाऊ कसं काय सिंपल पास्ट वरती? एक कन्सेप्ट सांगेल तुम्हाला. आज डे कुठला आहे? आज कन्सिडर करूया आपण संडे आहे. ठीक आहे. आज आहे संडे. यस्टरडे वॉज सॅटरडे. आणि डे बिफोर यस्टरडे वॉज फ्रायडे. ठीक आहे. संडे. संडेला आपण काय म्हणू शकतो? हा प्रेझेंट टेन्स आहे. आजचा म्हणजे प्रेझेंट टेन्स झाला. सॅटरडे. सॅटरडे काय झाला हा? पास्ट टेन्स आहे. काल म्हणजे पास्ट झाला. फ्रायडे. फ्रायडे पण काय आहे? अगेन पास्टच. दोन्ही पण सॅटरडे आणि फ्रायडे दोन्ही पण पास्ट झाले. बट रिमेंबर सॅटरडेचा पण पास्ट काय आहे? फ्रायडे. म्हणजे पास्ट ऑफ पास्ट. काय झाला? पास्ट ऑफ पास्ट. म्हणजे सिंपल पास्ट म्हणजे काय झाला? सॅटरडे असं कन्सिडर करा. सिंपल पास्ट म्हणजे सॅटरडे आणि पास्ट परफेक्ट म्हणजे फ्रायडे. काही समजलं? म्हणजे काय? की एखाद्या ऍक्शनच्या अगोदर जी ऍक्शन झालेली असेल, ते दोन्ही ऍक्शन पास्ट मध्येच आहेत. बट एक आहे सिंपल पास्ट मध्ये, जी सॅटरडे आत्ताच झाली. पण त्याच्या अगोदर पण ऍक्शन काहीतरी झाली. ती पण पास्ट मध्येच आहे. बट ती काय झाली लाइक अ फ्रायडे. ती पास्टच्या पण पास्ट मध्ये झाली. ती असायला काय पाहिजे? पास्ट परफेक्ट मध्ये. अंडरस्टूड द कन्सेप्ट? तर जेव्हा पास्ट बद्दल बोलतो आपण, जी रिसेंटली पास्ट मध्ये झाली, ती सिंपल पास्ट मध्ये होणार. आणि त्याच्या अगोदर पण जी झाली ती पास्ट परफेक्ट मध्ये. तशीच ही कन्सेप्ट आहे. मी काय केलं होतं, मी होप केलं होतं, की आज मला रिलॅक्स डे भेटणार. पण काय झालं? माय कझन आणि तिचे सॉरी 5 चिल्ड्रन्स ते आले. म्हणजे तुम्ही आधी होप केलतं आणि नंतर ते आले. म्हणजे पास्ट ऑफ पास्ट. आय हॅड होप. ठीक आहे. आणि दुसरा कशात पाहिजे? V2. वर्बचा सेकंड फॉर्म. वर्बचा सेकंड फॉर्म कुठे आहे? इथे सॉरी. थर्ड मध्ये. आय हॅड होप फॉर अ रिलॅक्सिंग डे, बट माय कझन
अँड हर 5 चिल्ड्रन अराइव्हड. इथे V2. इथे ऍड प्लस V3. कारण मी आधीच विचार केलता. ते अनएक्सपेक्टेडली अचानक आले. दोन्ही पास्ट मध्येच आहेत. ठीक आहे. अंडरस्टूड द कन्सेप्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन. कॅन यू शो मी वेअर हिज डिपार्टमेंट इज? आपल्याला काय करायचंय? कन्व्हर्सेशन. कंप्लीट द फॉलोइंग कन्व्हर्सेशन युझिंग निगेटिव्ह क्वेश्चन टॅग फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. त्यांनी ऑलरेडी सांगितलंय काय चूज करायचंय, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग चूज करायचंय. ऑप्शन जेव्हा आम्ही पाहतो एकाच जागी निगेटिव्ह क्वेश्चन टॅग आहे. क्वेश्चन मध्येच आन्सर आहे. ठीक आहे, बट तरी पण पाहूयात त्याचा आन्सर कसा निघणार. कॅन यू शो मी द वेअर हिज डिपार्टमेंट इज? त्याचं डिपार्टमेंट कुठं आहे? वाय? का तुम्ही आधी तिथे गेले नाही का? असा क्वेश्चन करायचा आहे. निगेटिव्ह मध्ये करायचंय. निगेटिव्ह मध्ये हॅवंट यू बीन देअर बिफोर हाच असणार आहे. आणि जेव्हा मी क्वेश्चन करतो, क्वेश्चन फॉर्म कसा होतो? क्वेश्चन होतो हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब. हा असा क्वेश्चन फॉर्म होतो. क्वेश्चनचं फॉर्मेशन काय असतं? हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब. बाकी पोर्शन जो पण असेल सेंटेन्स मध्ये. मग मी इथे पाहतो, इथे तर डायरेक्टलीच सब्जेक्ट दिलाय. चालेल का? नाही. डिड यू गो देअर बिफोर? डिड यू गो देअर बिफोर फॉर्मेशन बरोबर आहे, बट हा पास्ट मध्ये आहे. आता पास्ट मध्ये क्वेश्चन विचारायचे का आपल्याला? नाही. कॅन यू शो मी हिज डिपार्टमेंट म्हणजे प्रेझेंट मध्ये कन्व्हर्सेशन चाललंय. प्रेझेंट मध्येच क्वेश्चन विचारणार. बाय पास्ट थर्ड पण नाही आन्सर. शाल वी गो देअर? शाल वी गो देअर पण नाही. वाय शाल वी गो देअर? आपल्याला जसं ऑलरेडी सांगितलंय निगेटिव्ह पाहिजे, तर हा पॉझिटिव्ह आहे क्वेश्चन टॅग, नाही चालणार. हॅवंट यू बीन देअर बिफोर? अंडरस्टूड? नेक्स्ट क्वेश्चन. नाउ सी हिअर. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल. दोन ब्लँक आहेत, तिथे आपल्याला वर्ब फाइंड आउट करायचं. मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब. इवन दो इट डॅश कंटिन्युअसली सिन्स लास्ट नाईट. ठीक आहे. मीरा स्टील वॉन्ट्स टू. ठीक आहे. डॅश विथ द कॉन्सर्ट. म्हणजे इवन दो. पहिलं तर इवन दो आणि इवन इफ. हे दुसरं आहे इवन इफ. इवन दो कधी असतो? इवन दो हा युजली असतो वेदर और वेदर नॉट. वेन यू आर डाऊटफुल, तेव्हा इवन इफ लावतात. आणि इवन दो जो असतो तो असतो रिअल किंवा ट्रू असेल, तर रिअल किंवा ट्रू असेल तेव्हा इवन दो लावला जातो. रिअल और ट्रू ऍक्शन असेल तेव्हा इवन दो. इवन इफ कधी रिअल नसेल, पॉसिबिलिटीज असतील. वेदर म्हटल्याच्या नंतर काय झालं? पॉसिबिलिटीज असतील किंवा नॉट ट्रू पण म्हणू शकतो आपण. नॉट ट्रू असेल तेव्हा इवन इफ लावतात. ठीक आहे. तरी हा क्वेश्चन त्याचा नाहीये. मग इवन दो इट डॅश कंटिन्युअसली सिन्स लास्ट नाईट. आता मी इथे काय पाहिलं? सिन्स लास्ट नाईट. पहा, टाइम एक्सप्रेशन आलेलं आहे याच्यात. आणि टाइम एक्सप्रेशन कशाने येतात? सिन्स किंवा फॉर. काय असतं टाइम एक्सप्रेशन मध्ये? सिन्स किंवा फॉर. म्हणजे जर का कोणी मला आता विचारत असेल, व्हॉट आर यू डुईंग? आय विल रिप्लाय आय एम टीचिंग. म्हणजे मी सिम्पली काय रिप्लाय देणार? आय एम टीचिंग. आत्ता काय करतोय? बट जर का मला कोणी सहज क्लासच्या नंतर बाहेर विचारलं, व्हॉट आर यू डुईंग नाऊ डेज? तर सिम्पली आय एम टेकिंग लेक्चर्स सिन्स मॉर्निंग. आय हॅव बीन टेकिंग लेक्चर्स सिन्स मॉर्निंग. तर आय हॅव बीन टेकिंग लेक्चर सिन्स मॉर्निंग. तर मी सेकंड सेंटेन्स मध्ये काय म्हटलं? आय हॅव बीन टेकिंग लेक्चर सिन्स मॉर्निंग. मी इथे नाही म्हटलं आय एम टेकिंग लेक्चर सिन्स मॉर्निंग. कारण का? हे जे टाइम एक्सप्रेशन आहेत, सिन्स आणि फॉर,
फॉर हा पिरियड ऑफ टाइम शो करण्यासाठी यूज होतो. म्हणजे समजा 1 मंथ, 2 मंथ, 1 इयर, 1 आवर असं काही पण असेल, तर काय यूज होणार? फॉर यूज होणार. सिन्स हा पॉइंट ऑफ टाइम यूज करण्यासाठी. म्हणजे लाइक अ रे. इथून स्टार्ट झाला, कंटिन्यूअली गोइंग ऑन. सिन्स लास्ट संडे म्हणत असेल, संडेपासून आजपर्यंत. सिन्स जानेवारी, सिन्स 1999 असं म्हणत असेल. व्हॉटएव्हर एका ठिकाणी स्टार्ट झाला आणि कंटिन्यूअली चालू आहे. हे झाले टाईम एक्सप्रेशन. नाऊ टाईम एक्सप्रेशन जो आहे, हा कधीच कंटिन्युअस टेन्समध्ये नसतो. बेसिक रूल रिमेंबर. म्हणजे सिन्स आणि फॉर हा कंटिन्युअस टेन्समध्ये लागणार नाही. सिन्स आणि फॉर हा लागू शकतो एकतर परफेक्ट टेन्समध्ये, सेकंड परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस काही पण चालेल. किंवा मग ओन्ली प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट और फ्युचर परफेक्ट याच्यासोबत टाईम एक्सप्रेशन लागतो. बट कंटिन्युअस टेन्समध्ये टाईम एक्सप्रेशन लागतो का? नाही लागत. मग इथे काय आहे ऑलरेडी सिन्स दिलेला आहे. म्हणजे इथे मला कंटिन्युअस टेन्स तर चालणारच नाही. तर मी कंटिन्युअस टेन्स कुठे आहे? रेनिंग. चालेल का? नाही. हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे नॉर्मली इव्हन इट रेनिंग हे हा सेन्सच बनत नाही. हेल्पिंग वर्ब पण नाहीये रेनिंग सोबत. मीनिंगफुलच नाहीये. वॉज रेनिंग चालेल का? नाही चालणार. मग हॅज, हॅड, रेन. हॅज प्लस हॅड चालतं. हॅव, हॅज प्लस व्ही3 म्हणजे हे एक पॉसिबिलिटी आहे. पण हॅड, रेन, हॅडच्या नंतर व्ही1 नाही साउंड होतंय. ते हॅडच्या नंतर व्ही1 कसं चालणार? ते पण नाही चालणार. आणि हॅव, हॅजच्या नंतर व्ही3 चालू शकतं आणि हे करेक्शनच नाहीये. ठीक आहे. मग उरला एकच ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन. तरी पण जर का इव्हन दो इट हॅज बीन रेनिंग सिन्स ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि समोर जेव्हा पाहतो आपण मीरा स्टील वॉन्ट्स टू. टूच्या नंतर काय पाहिजे? इन्फिनिटिव्ह पाहिजे. व्ही1 वॉन्ट्स टू कॅरी ऑन. व्ही1 कॅरी ऑन विथ द कॉन्सेप्ट. आन्सर काय झाला? फर्स्ट. ओके. देन क्वेश्चन टॅग बनवायचे आपल्याला. ही डेअर टू मीट द प्रिन्सिपल. नाऊ सी 2 वर्ब आहेत. डेअर आहे आणि नीड आहे. ह्या दोघांना काय म्हणतात? त्या दोघांना म्हणतात सेमी मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. सेमी मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स किंवा मार्जिनल मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स म्हणून. मार्जिनल मॉडल ऑक्झिलरी. म्हणजे काय? हे 2 ॲज अ मेन वर्ब पण काम करतात. ॲक्ट्स लाइक अ मेन वर्ब और हेल्पिंग वर्ब. दोन्हीचं पण काम आहे. आता मेन वर्ब कधी करणार आणि हेल्पिंग वर्ब कधी करणार? ठीक आहे. ह्या सेंटेन्समध्ये पाहतो मी. ही डेअर्स टू मीट द प्रिन्सिपल. टू मीट द प्रिन्सिपल. ही डेअर्स टू मीट द प्रिन्सिपल. दुसरा ही ही डेअर नॉट टच हिम. हे असं जर का सेंटेन्स ठीक आहे. पहिला एक सेंटेन्स आहे जो दिलेला आहे ऑलरेडी क्वेश्चन मध्ये. सेकंड सेंटेन्स आहे ही डेअर नॉट टच हिम. याचा क्वेश्चन टॅग बनवायचा आणि याचा क्वेश्चन. त्याच्यामध्ये पहा त्याचा जो आन्सर असेल हा असेल डझंट ही. का डझंट ही? ही डेअर्स. सब्जेक्ट थर्ड पर्सन आहे. डेअर त्याला येस लागलाय. मग हा काय झाला? मेन वर्ब झाला. हा झाला मेन वर्ब. जर का समजा डेअर सोबत टू प्लस समोर वर्ब असेल, ठीक आहे. तर म्हणजे हा डेअर कशाचं काम करतोय? हा डेअर करतोय मेन वर्ब. आणि जर का समजा डेअर प्लस बेअर वर्ब असेल, बेअर म्हणजे कुठलाही वर्बचा तर इथे टच. टच हा वर्बच आहे आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. युजुअली मी सांगेल इथे निगेटिव्ह आणि व्ही1. निगेटिव्ह वर्ड, निगेटिव्ह सेंटेन्समध्ये किंवा क्वेश्चनमध्ये
युजुअली डेअर प्लस V1 असतो. निगेटिव्ह सेंटेन्स किंवा क्वेश्चनमध्ये डेअर प्लस V1. तरी पण लक्षात ठेवा डेअर प्लस डायरेक्टली V1 असेल, तर तो काम कशाचा करतोय? हा काम करतोय मॉडेल वर्बचा, हेल्पिंग वर्बचा. ठीक आहे. डेअर प्लस V1 असेल तर मॉडेल वर्ब झाला, हेल्पिंग वर्ब झाला निगेटिव्ह मध्ये. इथे जेव्हा पाहतो मी जसं म्हटलं मेन वर्ब आहे. डेअर्स हा मेन वर्ब आहे. आता ही डेअर्स टू मीट द प्रिन्सिपल. मग मला याचा क्वेश्चन टॅग बनवायचा. क्वेश्चन टॅग साठी काय लागतो आपल्याला? हेल्पिंग वर्ब प्लस प्रोनाउन लागतो. आणि म्हणजे जर का सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असणार आहे. मग इथे मला आधी सगळ्यात अगोदर तर हेल्पिंग वर्ब फाइंड आउट करणार आहे. आणि वर्बला येस फॉर्म, वर्बचा येस फॉर्म आहे. मग हेल्पिंग वर्ब काय असतो वर्बच्या येस फॉर्म मध्ये? हेल्पिंग वर्ब असतो डज. ठीक आहे. आणि मग निगेटिव्ह मध्ये करायचंय डझंट, ही जो आहे तो. ठीक आहे. जर का समजा इथे हीच्या जागी आय डेअर टू मीट दी प्रिन्सिपल असे असला असता. आय डेअर टू मीट दी प्रिन्सिपल. नाव आता डेअरला एस लागणार, कारण फर्स्ट पर्सन आहे. आय डेअर टू मीट दी प्रिन्सिपल. तर मग त्याचा क्वेश्चन टॅग काय झाला असता? टू आय. ठीक आहे. म्हणजे डेअर बेस फॉर्म आहे तर डू लागणार. मग जर का सेकंड फॉर्म असला असता, आय डेअर टू मीट दी प्रिन्सिपल, डिड आय. वर्बचा सेकंड फॉर्म आहे डेअर्ड, म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म म्हणजे पास्ट टेन्स मध्ये गेला. मग आपल्याला पास्ट हेल्पिंग वर्ब लागेल, तर डिड, डिड आय असं असेल. ठीक आहे. मग याच्यामध्ये आन्सर काय असेल? डझंट ही. आणि समजा आय डेअर नॉट टच हिम, त्याचा क्वेश्चन टॅग करायचा. तुम्ही कसं करणार सांगा? सॉरी, ही डेअर नॉट टच हिम. आता इथे जो आहे हाच मॉडेल वर्ब आहे. पाहिलं? 2+V1 नाहीये, म्हणजे हाच मॉडेल वर्ब झाला. मग मॉडेल वर्बच पाहिजे आपल्याला. तर मग मी याचा काय करणार? डेअर, आणि ऑलरेडी निगेटिव्ह आहे ही. ठीक आहे. याचा चेंज होणार. याचा चेंज करणार मी डेअर ही. डेअर नॉट टच हिम. तर डेअर इटसेल्फ इज अ मॉडेल वर्ब. सो डेअर आणि प्रोनाउन ही. अंडरस्टूड? द नेक्स्ट क्वेश्चन. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. ठीक आहे. रीड, म्हणजे जेव्हा पण स्पेलिंगचे क्वेश्चन्स येतील, तो वर्ड घ्यायचा आहे आणि तो वर्ड लिहायचा आहे. कारण आपली मसल मेमरी ही स्ट्रॉंग असते. तर ऑटोमॅटिकली वी स्पेल इन अ राईट वे. तो फ्लेक्झिबिलिटी, फ्लेक्झिबिलिटीची स्पेलिंग बरोबर आहे. एटिकेट, एटिकेटची स्पेलिंग चुकीची आहे. कारण एटिकेट मध्ये ई टी हा सिंगल टी असतो आणि शेवटी डबल टी असतो. एटिकेट असं असायला पाहिजे. स्पेलिंग सेकंड मध्ये रॉंग आहे. नाउ सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन. आय हॅव टू टॅग, म्हणजे माझं, माझे दात दुखतायत. आय हॅव टू टॅग. आय कांट इट. दात दुखतायत तर मी काय खाऊ शकतो का? नाही. ते माझे दात दुखताय, मी रिअल थिंग्स खाऊ शकतो. असं आहे का? नाही. रिअल थिंग्स काहीतरी खाऊ शकतो असं नाही. थिंग्स वस्तू खाऊ शकतो का? नाही. आय कांट इट एनिथिंग. दात दुखताय, सो दॅट आय कांट इट एनिथिंग. नेक्स्ट क्वेश्चन. इथे काय आहे? एरर आहे पण. ठीक आहे. तर एरर फाइंड आउट करायचं आहे. ही इज फेमस ऑफ हिज एक्सेप्शनल टॅलेंट. ही इज फेमस फॉर हिज एक्सेप्शनल टॅलेंट. इथे जे प्रिपोजिशन यूज करतोय तो त्याच्या एक्सेप्शनल टॅलेंट साठी फेमस आहे. तर मग जेव्हा ऑफ नाही येणार, हे काय असायला पाहिजे? प्रिपोजिशन फॉर. ही इज फेमस फॉर हिज एक्सेप्शनल टॅलेंट प्लेइंग मल्टिपल इन्स्ट्रुमेंट. ऑप्शन कुठला आहे? सेकंड. ठीक आहे. देन हा आहे फ्रेज क्राउनिंग ग्लोरी. क्राउनिंग ग्लोरी म्हणजे काय असते? लाईक अ ग्रेटेस्ट अँड आउटस्टँडिंग अचिव्हमेंट. जे नोटिसेबल आहे आणि ती अचिव्हमेंट आहे म्हणून नोटिसेबल आहे.
त्याला क्राउनिंग ग्लोरी म्हणतात. समथिंग व्हिच इज मोर नोटिसेबल बिकॉज ही हॅज ही हॅज अचीव्ड इट असं म्हणू शकतो. तर क्राउनिंग ग्लोरीचा मीनिंग काय असेल? द ग्रेटेस्ट अँड आउटस्टँडिंग अचीव्हमेंट. Then next question. Although he has been singing for ages, it will be the first time he appeared डॅश. आता इथे प्रिपोजिशनच करायचंय. ओपेरा हाऊस. ओपेरा हाऊस काय आहे? प्लेस आहे. आणि प्लेससाठी प्रिपोजिशन काय लावायचे असते? ॲट लावायचं असतं. मग इथे काय असणार? ऑन ओपेरा हाऊस नाही चालणार. इन ओपेरा हाऊस नाही चालणार. आता कुठला पण प्रिपोजिशन एखाद्या प्लेससाठी लावायचंय. म्हणजे ॲट हा प्लेससाठी लागणार. अंडरस्टूड? देन लास्ट क्वेश्चन. ही वॉज फेथफुल फ्रेंड अँड रिमार्केबल फॉर हिज पंक्च्युअल. पंक्च्युअलची स्पेलिंग. अच्छा, क्वेश्चन इनकरेक्टली स्पेल्ड वर पंक्च्युअल. पंक्च्युअलची स्पेलिंग काय पाहिजे होती? पंक्च्युअलची स्पेलिंग येणार नॉट दिस वन. हा एक एरर आहे. हे होते आपले टोटल 25 क्वेश्चन. त्याच्यामध्ये एक शेवटचा क्वेश्चन परत एक सांगेल मी. अल्दो सी हा एक रूल लक्षात ठेवा. अल्दो किंवा एट किंवा इन स्पाइट ऑफ और डिस्पाइट या चारीचा मीनिंग काय आहे? सेमच. अल्दो किंवा दो. अल्दो और दो. इन स्पाइट ऑफ और डिस्पाइट या चारींचा काय आहे? मीनिंग सेमच आहे. म्हणजे कॉन्ट्रडिक्टरी बोलण्यासाठी हे करतो आपण. मग चारीमध्ये डिफरन्स काय? प्रॉब्लेम काय चारीची? तर रिमेंबर, अल्दो आणि दो हे यूज होतात ॲज अ कंजंक्शन म्हणून. आणि इन स्पाइट ऑफ आणि डिस्पाइट हे यूज होतात ॲज अ प्रिपोजिशन. काय होणार? प्रिपोजिशन. हे काय होणार? कंजंक्शन. कसं काय? थ्रू द सेंटेन्स आय विल टेल यू. तो इट वॉज रेनिंग आउटसाइड. शी वेंट. दो इट वॉज रेनिंग शी वेंट आउटसाइड. पहिला सेंटेन्स काय म्हटला? दो इट वॉज रेनिंग. भलेही पाऊस पडत होता, पण तरीही ती बाहेर गेली. आता त्याला मला इन स्पाइट ऑफ यूज करून बोलायचंय. इन स्पाइट ऑफ रेन शी वेंट आउटसाइड. ते पहिल्यामध्ये मी काय म्हटलं होतं? दो इट वॉज रेनिंग म्हणजे मी कंप्लीट सेंटेन्स बोललो होतो दो सोबत. सेकंड मध्ये काय केलं? इन स्पाइट ऑफ रेन शी वेंट आउटसाइड. सेकंड मध्ये मी इन स्पाइट ऑफ सोबत फक्त नाउन बोलला. म्हणजे दिस इज प्रिपोजिशन. इन स्पाइट ऑफ काय आहे? प्रिपोजिशन आहे. आणि अल्दो दो काय आहे? हा कंजंक्शन आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर का पाहायला गेलं, दो हा ॲज अ ॲडव्हर्ब म्हणून पण यूज होतो. दो जर का दो आणि अल्दो मध्ये फरक पाहिला, तर दो हा ॲडव्हर्ब और कंजंक्शन म्हणून यूज होतो. अल्दो हा फक्त कंजंक्शन म्हणून यूज. अल्दो हा सेंटेन्सच्या स्टार्टिंगला असू शकतो किंवा सेंटेन्सच्या आतमध्ये असू शकतो. म्हणजे याची जी प्लेस आहे, काय असेल? एक तर स्टार्ट पॉइंट और मिडल पॉइंट. दोची जी प्लेस आहे, स्टार्टिंग, मिडल और एंड हे तिन्ही पैकी असू शकते. दिस इज द डिफरन्स. अदरवाईज त्यांचा मीनिंग सेम आहे. आणि इनस्पाइट ऑफ इनस्पाइट ऑफ असतं. इनस्पाइट सोबत ऑफ लागतं, डिस्पाइट सोबत ऑफ लागत नाही. तर दोन्हींचा मीनिंग पण सेम आहे. आणि हे ऍक्ट करतात ऍज अ प्रिपोजिशन. दो अल्दो ऍक्ट करतात ऍज अ कंजंक्शन. अंडरस्टूड द कन्सेप्ट? दिस इज ऑल फॉर द आफ्टरनून शिफ्ट पेपर. थँक यू सो मच.